जबरदस्त असा एपिसोड आज समोर आलेला आहे. हे तिघे जण कॅफेमध्ये बसलेले असतात. तिघे म्हणजे कोण? रम्या, वसू, आत्या आणि भास्कर काका हे तिघे जण कॅफेमध्ये बसलेले असतात आणि तिथं जीवा येतो. त्यांची प्लॅनिंग चालू असते आणि जीवासोबत नंदिनी सुद्धा असते आणि सगळं सत्य नंदिनीच्या समोर येतं. तिला समजून जायला उशीर लागत नाही, म्हणून ती काय करणार आता? जीवाची माफी मागणार, हात जोडून माफी मागणार. रम्या तिच्या आईला विचारते, मला एक समजत नाहीये, आपण इथं कॅफेमध्ये का आलोत? आणि नंतर स्वतःहूनच म्हणते, हां मला आत्ता समजलं, म्हणजे इतके दिवस आपण मोलकरीण बनून राहत होतो ना, आता मजा करण्यासाठी तू कॅफेमध्ये घेऊन आलीस, बरोबर? त्यावर वसू आत्या रम्याला म्हणते, अगं तू मोठी कधी होणार आहेस? जरा नीट विचार करायला शिक, जसा मी करते तसा. अगं रम्या, तुला मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. तू मला हमेशा विचारतेस ना, तुझ्या माणसाला बोलतेस, तो माणूस कोण आहे, त्याच्यासोबत कसली प्लॅनिंग चालू आहे, ते मी आज तुला सांगणार आहे. आणि जी इतके दिवस आम्ही प्लॅनिंग करत होतो ना, ती प्लॅनिंग सक्सेस झाली. आणि मी तुला म्हणत होते ना, जोपर्यंत ही प्लॅनिंग सक्सेस होत नाही तोपर्यंत बोबाटा करायचा नाही, कोणाला सांगायचं नाही. आणि त्या प्लॅनिंगचे जसे आम्हाला रिझल्ट हवे होते ना, अगदी तसेच भेटले. त्याच्यामुळे आता तुला त्या व्यक्तीचं नाव सांगायला काही हरकत नाही. हे ऐकून रम्या खूप आतुर होते. ती म्हणते, आई सांग ना, सांग ती व्यक्ती कोण आहे, नाव सांग ना मला. आणि त्यावर वसू आत्या म्हणते, अगं थांब जरा, तुला नाव सांगत नाही, तुला ती व्यक्ती प्रत्यक्षात दाखवते. आणि वसू आत्या त्या भास्करला हाक मारते, भास्कर बाहेर ये. आणि तो भास्कर लगेच बाहेर येतो. भास्कर काकाला पाहून रम्या म्हणते, म्हणजे हे भास्कर काका होते तर? अगं मग सांगायचंच ना. भास्कर काका म्हणतो, वसुंधरा, तुला जे हवं होतं ना ते एकदम सक्सेसफुल झाले बघ. आता नंदिनी जीवाबरोबर काही राहत नाही, ती त्याला सोडून जाणार, एवढं मात्र मी खात्रीशीर सांगतो. रम्या अजून उत्सुक होऊन विचारते, हा सगळा काय प्रकार आहे? हे सगळं काय घडलंय? तुम्ही कशाबद्दल बोलताय? मला जरा सविस्तर सांगाल का? आणि त्यावर भास्कर काका सांगतात, आनंद निवासची जागा कशी आम्ही ताब्यात घेतली, त्याच्यावर कसा कब्जा केला, हे सगळं पाहून रम्याला खूप आनंद होतो. ती म्हणते, खरंच कमाल झाली हां, तुम्ही दोघंजण खरंच कमाल आहात, ग्रेट आहात. रम्या पुढे म्हणते, तुम्ही इतक्या दिवसापासून प्लॅनिंग करत होतात आणि मला कानाचा कोण तुम्ही कळू दिला नाही. याला म्हणतात खराखुरा शह देणं. खरंच एका डावामध्ये सगळंच उद्ध्वस्त. वसू आत्या भास्कर काकाला म्हणते, तुम्ही बरोबर त्या नंदिनीचे पंख छाटलेत. खूप त्याच्या जीवावर उडत होती ना, आणि हे सगळं आपल्याच माणसाच्या हातून झालंय म्हटल्यावर मग तर काय. खरं सांगायचं झालं तर एका दगडामध्ये 2 पक्षी मारलेत आपण. रम्या विचारते, ते कसं? आणि त्याच्यावर वसू आत्या म्हणते, अगं एक तर नंदिनीचं आनंद निवास गेलं, आणि दुसरं त्या नंदिनीला वाटणार हे सगळं जीवाने मुद्दाम केलं, आणि जीवाला असा गिल्ट येईल की हे सगळं माझ्यामुळंच झालंय, त्याच्यामुळे तो काही जगू शकणार नाही. त्यावर भास्कर काका म्हणतो, या नंदिनीसाठी तुमच्या पार्थने माझ्या शनायाला नाकारलं होतं, त्याचा राग अजूनही माझ्या डोक्यात आहे. ती नंदिनी माझ्या शनायाच्या आणि पारच्या मध्ये आली ना, आता तिला बरोबर भोगावं लागेल. रम्या म्हणते, आई तुम्ही आणि भास्कर काकांनी दोघांनी मिळून जे काम केलंय ना ते एकच नंबर केलंय. इसी बात पे पार्टी तो बनती है ना. आणि इकडे आपल्याला असं दाखवलंय, जीवाने जे मॉडेल बनवलेलं असतं आनंद निवासचं, ते मॉडेल नंदिनी रागाच्या भारामध्ये खाली फेकून देते. त्याचे तुकडे तुकडे झालेले असतात. आणि हे सगळं पाहून जीवाच्या मनावर खूप मोठा परिणाम झालेला असतो. त्याला खूप त्रास झालेला असतो आणि ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी तो एकच मार्ग शोधतो, तो म्हणजे पिणं. तो पिण्यासाठी त्या कॅफेच्या दारावर येतो आणि समोरचं दृश्य पाहून त्याला धक्का बसतो. समोरचं दृश्य पाहून जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो तिथेच दारामध्ये आडोशाला बसतो आणि त्यांचं बोलणं ऐकतो. त्यांच्या बोलण्यावरून त्याच्या बरोबर लक्षात येतं की हे सगळं ह्या तिघांनी मिळून केलेलं प्लॅनिंग होतं. त्याला प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये अडकवलं गेलंय, त्याला फसवलं गेलंय, त्याला घरात बसून उचकवणं, नंदिनीची त्याला कामासाठी साथ देणं. हे पाहून त्याची तळपायाची मुंगी मस्तकात गेलेली असते. आपल्याच घरातली माणसं अशी आहेत. आपली सख्खी आत्या माझ्या पायाला धरून खाली खेचण्याचा प्रयत्न करते. त्याला हे सगळं पाहून रागही तितकाच आलेला असतो आणि वाईटही तितकंच वाटत असतं. तो स्वतःशीच म्हणतो, जीवा शांत हो, शांत हो, आता तुला डोक्यानं काम करायचंय, शांततेनं काम करायचंय. आता मी जर रागाच्या भरात तिथे गेलो, त्या भास्करला मारलं, तर मी नंदिनीच्या नजरेतून पार उतरून जाईल. जीवा स्वतःशीच पुढे म्हणतो, पण आता मी याच संधीचा फायदा घेणार, यांच्यापेक्षाही मोठी खेळी खेळणार. पुढे तो म्हणतो, जीवा शांत हो, शांत हो, एकदम शांत हो, आता पुढे काय करायचं याचा विचार कर. त्याला एक आयडिया सुचते आणि तो त्यानुसार करायला जातो. तो नंदिनीला कॉल करतो, पण नंदिनी एवढी रागात असते की त्याचा ती फोन उचलत नाही. जीवा लगातार नंदिनीला कॉल करत असतो आणि लगातार नंदिनी त्याचा कॉल कट करत असते, कारण नंदिनी एवढ्या रागात असते. ती जीवाचा कॉल तर काय त्याचा चेहरा सुद्धा बघणं पसंत करणार नाही, एवढी रागामध्ये असते. जीवा पण आता समजून जातो, नंदिनी माझ्यावर खूप रागवलेली आहे, त्यापेक्षा आता फोन करण्यात काही मतलब नाही. म्हणून तो टेक्स्ट मेसेज टाकतो आणि त्याच्यामध्ये असं लिहितो, नंदिनी जे काही झालंय त्याच्यामध्ये मी दोषी नाहीये, आणि तुला जर खराच दोषी पकडायचा असेल, तुला तुझ्या डोळ्यांनी पाहायचं असेल तर पटकन कॅफे डिवाइसला निघून ये.
जीवा पुढे म्हणतो, नंदिनी प्लीज हा मेसेज इग्नोर करू नकोस, नाहीतर आपल्या आयुष्याची वाट लागायला वेळ लागणार नाही. नंदिनी आता न राहून तो मेसेज वाचते आणि मनाशीच विचार करते, जीवा जर खरं बोलत असेल तर या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे जर मला कळायला हवं तर मला तिथे जावं लागेल. ती आता थोडाही वेळ न घालवता रिक्षा पकडते आणि सरळ त्या कॅफेमध्ये निघून येते. आता नंदिनी जीवाकडे खूप रागाने पाहत असते आणि जीवाला म्हणते, तू इथे मला कशाला बोलवलेस? त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी थोडं शांत हो आणि तुला जर खरं जाणून घ्यायचं असेल ना तर चल आतमध्ये चल. आतमध्ये जाऊन दोघे जण पाहतात हे तिघ जण मस्त हसत असतात. भास्कर वसुंधराला म्हणतो, त्या नंदिनीचा चेहरा तुम्ही आनंद निवास पडताना बघायचा होता. तो चेहरा पाहताना जे मजा आली ना ते शब्दातही मला सांगता येणार नाही. आणि हे ऐकून रम्या म्हणते, मी तिथे पाहिजे होते यार, शट. आणि त्यावर वसू आत्या म्हणते, हो ना, आपण इतक्या दिवसाचं प्लॅनिंग केलेलं त्याचं फळ आज आपल्याला मिळालं. म्हणून तर रम्या मी तुला कायम सांगत असते, जरा धीर धर, सब्र का फल मिठा होत आहे. खरं तर ह्या सगळ्यामध्ये जीवाची खरंच काही चूक नव्हती. आपण त्याला फक्त ह्याच्यामध्ये अडकवलं, एक शस्त्र म्हणून त्याचा वापर केला. आता ह्याचा परिणाम नंदिनी कायम जीवाचा तिरस्कार करेल आणि त्याला सोडून जाईल. हेच तर आपल्याला हवं होतं. आपल्याला काही करून मानिनी आणि विक्रमचं घर तोडायचं होतं. आता त्याची घराची वीट हरायला सुरुवात झाली. हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिलाच लाज वाटत असते. ती जीवाकडे एकसारखं पाहत असते आणि जीवा तिला पाहून म्हणतो, हो, जे तू ऐकतेस, जे तू पाहतेस तेच खरं आहे. नंदिनीला आता सगळं आठवतं. ती जीवाला कशी बोललेली असते, काही न विचार करता खूप काही खालीवर तिला बोललेली असते आणि तिलाच त्याच्या बोलण्याची लाज वाटते. रडत रडत नंदिनी जीवाची माफी मागते आणि जीवा म्हणतो, आता ही वेळ माफी मागण्याची नाहीये नंदिनी. नंदिनी रागामध्ये आत जायला निघते. जीवा नंदिनीचा हात धरतो आणि म्हणतो, आता नाही, आता आपण असा ह्यांचा पर्दाफाश करायचा नाही. आता आपण ह्यांच्यावर मोठी खेळी खेळायची. यांच्यावर आपण गनिमी कावा करायचा. यांना आपण समजून द्यायचं नाही की आपल्याला यांचं सत्य कळालंय. अशा प्रकारे आता जीवा आणि नंदिनी एकत्र आलेले आहेत. ते दोघं जण मिळून वसू आत्या आणि भास्करला अडकवण्याचा आता खूप मोठा प्लॅन करणार आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत, नंदिनी घर सोडून निघालेली असते आणि तिथेच साठी गुरुजी तिला भेटतात. ते म्हणतात, पोरी कुठे चाललीस तू? इथून पुढचा आता प्रवास खूप खडतर होणार आहे. त्यावर काव्या म्हणते, माझ्याच नशिबाचे भोग आहेत ना, भोगेल मी. हे ऐकून गुरुजी म्हणतात, नाही पोरी, हा तुझा गैरसमज आहे. हे भोग तुला नाही तर पार्थला सुद्धा भोगावे लागणार आहेत. हे ऐकून काव्याला मात्र वाईट वाटलेलं आहे, कारण तिला वाटतं माझ्या चुकीची सजा पार्थला का? तर तुम्हाला काय वाटतं? काव्या पार्थचा विचार करून घरी वापस जाईल की तिच्या आईकडे जाईल? हे आपल्याला उद्याच्या येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे. तेव्हा असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात.